हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग हा मी कंडक्ट करणार आहे कारण मला ना इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पण कॉमेंट आल्या होत्या की दीदी तुझी जी प्रोसेस आहे म्हणजे इंजिनिअरिंगची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती आम्हाला एक्सप्लेन करशील का. सो म्हटलं आपण या कॉमेंट्स आल्या होत्या म्हणून म्हटलं चला आपण आज आपल्याविषयी ब्लॉग बनवूया. माझ्या इंजिनिअरिंगचा प्रवास कसा चालू झाला त्याच्यावर हा छोटासा ब्लॉग आजचा. सो पहिलं म्हणजे 11वी-12वीला आम्हाला कम्प्युटर सायन्स होतं आणि 8वी-9वीपासूनच मला कम्प्युटर सायन्स खूप आवडायचा. आम्हाला होता तो सब्जेक्ट. सो तेव्हाच ठरवलं होतं आणि मॅथ्समध्ये पण मला खूप आवड होती, मॅथ्सची आवड होती मला. म्हणून मग मी ठरवलं की चला आपण आता मॅथ्स पण आवडतं, कम्प्युटर सायन्स पण आवडतं, सो आपण आता कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊया. आणि तेव्हा मग असं ठरलं होतं म्हणजे आम्हाला कम्प्युटर सायन्समध्ये पण विषय होते IT आणि कम्प्युटर सायन्स. सो मला ITची जास्त आवड होती म्हणून म्हटलं आपण IT चूज करूया. सो पहिलं म्हणजे की आमची जी CETची एक्झाम आहे ती झाली ऑक्टोबरमध्ये कारण तेव्हा होता लॉकडाऊन. ते पोस्टपोन होत म्हणजे आधी आमची होती मार्च-एप्रिलमध्ये एक्झाम होती पण ती झाली ऑक्टोबरमध्ये झाली. मग नंतर आपले पर्सेंटाईल आले. मला 81 पर्सेंटाईल होते आणि फिजिक्समध्ये 93 पर्सेंटाईल आणि मॅथ्सचे मला एवढं आता आठवत, मॅथ्समध्ये पण तेवढेच होते सेम. मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये मला आठवतं आहे 82 पर्सेंटाईल होते. आणि मग नंतर झाली ॲडमिशन प्रोसेस चालू. तर मी एक क्लास जॉईन केला होता म्हणजे 11वी-12वीचा जो क्लास होता त्यांचंच हे ओळखीचे होते क्लासेस. सो त्यांनी पण आम्हाला लॉकडाऊनमध्ये झूम मीटिंग्स तेव्हा खूप फेमस होत्या, ते झूम मीटिंग्स घ्यायचे आणि तेव्हा आम्हाला कळलं. आणि SNDTचं ॲक्च्युली काय हिस्ट्री आहे की माझी आजी आहे ना तिचं आधी BSc झालं होतं आणि तिने SNDTमधून MA केलेलं आहे. त्यामुळे SNDT हे आपल्या घरचंच कॉलेज होतं, त्यामुळे SNDT चांगलंच आहे. आणि मेन म्हणजे तिथे लेडीज कॉलेज असल्यामुळे आपल्याला मुलांसोबत कॉम्पिटिशन नसेल या दृष्टीने म्हटलं आणि जुहूलाच होतं कॉलेज म्हणून म्हटलं आपण ते कॉलेज आता कन्सिडर करायला हरकत नाही. सो मग आम्ही काय करायचो जेव्हा लॉकडाऊन चालू होता आणि एक्झामचे रिझल्ट वगैरे आले मग आम्ही रोज नवीन कॉलेज सर्च करायचो. मग त्याचे यूट्यूबवरचे टूर असतात कॅम्पस टूर, त्या स्टडी करायचं. कॅम्पस टूर थ्रू आम्ही कॉलेजचा स्टडी करायचो की हे कॉलेज आपल्यासाठी आहे का योग्य असं. आणि मग ते झालं आणि मग नीता आत्या पण माझी आत्या आहे, तिने पण सांगितलं की SNDT कॉलेज जुहूचं खरंच चांगलं आहे आणि तिथे मुस्लिम मुली पण असतात जास्त करून कारण लेडीज कॉलेज आहे आणि माझ्या मैत्रिणी पण मुस्लिम आहेत आणि म्हटलं चला आपण इथे ट्राय करूया. मग आले ॲडमिशन फॉर्म. आता CETच्याच वेबसाईटवर आमच्या वेळेला CETच्या वेबसाईटवर ॲडमिशन फॉर्म होता सगळं म्हणजे तुमचे पर्सेंटाईल, तुम्हाला म्हणजे तुमचं कुठे राहता तुम्ही, तुमचे आईवडील काय करतात, सगळी माहिती ते भरावी लागते. तो थोडा मोठा फॉर्म असतो पण फार अवघड नसतो, थोडा वेळ लागतो फॉर्म भरायला आणि इंटरनेट कनेक्शन चांगलं पाहिजे. सो मग तो फॉर्म भरला, मग प्रिंटआउट्स काढले गेले आणि आमचे शार्पवेलचे जे सर होते त्यांनी आम्हाला असं सांगितलं की शार्पवेल म्हणजे आम्ही जो क्लास ॲडमिशन प्रोसेससाठी जो ट्राय करत होते तो. आणि इफ यू वॉन्ट आम्ही त्या शार्पवेलच्या सरांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो म्हणजे कॉमेंट्समध्ये. सो नक्की तुम्हाला जर का काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता. सो असं झालं आणि मग CETचा आम्ही फॉर्म भरला आणि आमचे सर म्हणाले की पहिलं म्हणजे की तुम्हाला जे कॉलेज हवंच आहे म्हणजे आता माझ्या घराजवळ जुहू SNDT कॉलेज होतं म्हणून मी ते पहिली प्रायोरिटी मी त्या कॉलेजला दिली. आता माझे काही मैत्रिणी आहेत त्या नवी मुंबईला राहतात, मग त्यांनी काय केलं त्यांनी नवी मुंबईचे कॉलेजेस टाकले. सो फर्स्ट प्रायोरिटी SNDT कॉलेज, मग नंतर मग DJ संघवी होतं, अथर्व कॉलेज होतं आणि नंतर ठाकूर कॉलेज आपलं. सो त्या कॉलेजचं पण आम्ही असे प्रायोरिटी बायच म्हणजे फर्स्ट
SNDT कॉलेज म्हणजेच उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आपलं गव्हर्मेंटचं कॉलेज आहे आणि ते SNDT युनिव्हर्सिटीमध्ये ॲफिलिएटेड टू SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी. आणि हे गव्हर्मेंट बेस्ड कॉलेज आहे, जिथे गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे, म्हणजे गव्हर्मेंट सगळे पैसे देते, ते फीज अँड ऑल सगळं. सो ते झालं आणि मग आम्ही ते पहिलं नाव ते कॉलेजचं टेस्ट टाकलं आणि कुठली ब्रांच हवी आहे त्याच्यामध्ये. मग मी कम्प्युटर सायन्स आणि IT ते दोन्ही ब्रांचेस टाकल्या होत्या. फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी मग आमची DZ संघवीला होती, थर्ड प्रायोरिटी. आता असे करत करत आम्ही सगळे फॉर्म म्हणजे पूर्ण असं भरपूर कॉलेजेस, म्हणजे पार कणकवलीपर्यंतचे आम्हाला कॉलेज दिसले होते. जर पहिली तर मी मुंबई होतं, मला मुंबईचं कॉलेज हवं होतं. सेकंड म्हणजे मला नंतर पुण्याचं कॉलेज हवं होतं. समजा मुंबईला नाही ॲडमिशन मिळाली तर पुणे आणि नाशिक हे 3 मला चालणार होते. हे 3 लोकेशन मला कॉलेजचं चालणार होतं, म्हणून मग मी त्या 3 लोकेशनचे कॉलेजेस पहिले टाकले असं. आणि मग नंतर राऊंड चालू झाले. मग फर्स्ट राऊंडमध्येच मला IT इंजिनिअरिंग SNDTमध्ये ॲडमिशन म्हणजे सीट कन्फर्म झाली. पहिल्याच राऊंडमध्ये मला मिळाली होती. मग तेव्हा आम्ही शार्पेलच्या सरांना विचारलं. सो ते म्हणाले की पहिलं म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका इथे. समजा तुम्हाला तुमच्या ब्रांचेस जर तुला समजा तुम्हाला IT ब्रांच हवी आहे आणि हे कॉलेजेस जर तुम्हाला चालणार असेल तर ही सीट जाऊन तिथे कन्फर्म करा कॉलेजमध्ये, नाहीतर ती सीट कॅन्सल होते. समजा जर तुमचा पहिला राऊंड असेल आणि तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं असेल, तुम्हाला ती ब्रांच हवी असेल, तर तुम्ही ती सीट जाऊन कन्फर्म करा, नंतर ती कॅन्सल करता येते. असा फर्स्ट राऊंड तो असतो मेरिट राऊंड, नंतर सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड. आणि त्याच्यानंतर मग मॅनेजमेंट कोटा असतो आणि मॅनेजमेंट कोटा झाला की मग इन्स्टिट्यूट कोटा पण असतो. सो मला त्यात मॅनेजमेंट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा असतो एवढं इथपर्यंत मला माहिती आहे. पण माझं पहिल्याच राऊंडला मिळालं, त्यामुळे मला बाकी डिटेल्समध्ये त्याचं काही एवढं माहिती नाही आहे. सो मग मी आणि बाबा गेलो. मग आम्हाला तेव्हा आधार कार्ड, 10वी-12वीची मार्कशीट, नंतर CETचं स्कोर कार्ड हवं होतं, नंतर अजून काय आणि अजून आधार कार्ड हवं होतं. असे ओरिजिनल डॉक्युमेंट पण आम्ही घेऊन गेलो होतो. मग आमचं म्हणजे मला IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, खरं तर IT आणि कम्प्युटर सायन्स हे दोघंही म्हणजे या दोन्ही ब्रांचेस बहिणीच आहेत. फक्त फरक थोडा सब्जेक्टमध्ये असतो, म्हणजे एखाद दुसरा सब्जेक्ट वेगळा असतो, पण मोस्टली आमचा सिलेबस सेमच असतो. एखाद दुसऱ्या सब्जेक्टमध्ये फरक असतो. म्हणून मग मी ठरवलं की IT इंजिनिअरिंग करायचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. मग आम्ही ते कॉलेजमध्ये गेलो आणि ते सगळे डॉक्युमेंट त्यांना जे पाहिजे होते त्यांनी सगळं लिस्ट दिलीच होती आम्हाला. आणि फोटोग्राफ आम्हाला तेव्हा पासपोर्ट साईज फोटोग्राफ हवा होता, तो आम्ही तिथे सबमिट केला. तिथेच मग सरांनी आमचा फॉर्म भरला ऑनलाईन जो काय होता तो. आणि देवाच्या कृपेने नेमकी तेव्हा गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं काम अगदी सरळ झालं. मला आठवतं आहे आम्ही 2 वाजता गेलो होतो कॉलेजमध्ये आणि रात्री 8पर्यंत आम्ही कॉलेजमध्ये होतो, पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत. कारण माझ्यासोबत 2-4 जणं पण होते, पण त्यांना पण तेवढाच वेळ लागला होता असं. सो आणि मग त्याच्यानंतर मग म्हणजे आता माझा जे फी होती ती 1,17,000 अशी फी होती त्यावेळेला. आणि म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये पण आपण भरू शकतो फीज, अदरवाईज तुम्ही पूर्ण पण भरू शकता, NEFT थ्रू भरू शकता. ते त्यांचे बँक डिटेल्स देतात, मग आपण NEFT करू शकतो. आणि असं आमचं चालू झालं. आणि ही होती माझी म्हणजे UMIT म्हणजे उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची माझी ॲडमिशन प्रोसेस. आता ॲडमिशन तर झालं. आता आम्हाला 1 महिना वाट पाहावा लागणार होता, कारण अजून 2-3 राऊंड्स चालूच होते. सगळे राऊंड झाले. मग 1 महिन्यानंतर मला वाटतं ऑक्टोबरमध्ये आमची CET झाली, नोव्हेंबरमध्ये सगळे ॲडमिशन राऊंड आणि जानेवारी मला आठवते संक्रांतीचा वेळ होता, तेव्हा माझी ॲडमिशन कन्फर्म झाली होती. 13-14 जानेवारीला माझी ॲडमिशन कन्फर्म झाली होती. आणि जानेवारीमध्येच मग नंतर 1 महिन्याने म्हणजे फेब्रुवारीमध्ये आमचं ओरिएंटेशन प्रोग्राम होता. ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये काय काय प्लेसमेंट असते
नंतर म्हणजे सगळी माहिती की आपल्याकडे कुठले कुठले काउन्सिल आहे. आमच्याकडे स्टुडंट काउन्सिल असतात. म्हणजे कसं की इलेक्ट्रॉनिक्सवाले किंवा कम्प्युटर सायन्सवाले काउन्सिल मेंबर्स पण असतात. मी कुठल्याही काउन्सिलमध्ये भाग घेतलेला नाही आत्तापर्यंत. पण जर तुम्हाला म्हणजे कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या काउन्सिलमध्ये पार्टिसिपेट करू शकता. सो आम्हाला त्या काउन्सिलबद्दल माहिती मिळाली. योगा आमच्याकडून आम्हाला शिकवला, आमच्याकडून करून घेतला गेला. एक आठवडाभर आमचं तेच आणि खूप मजा केली आम्ही. आणि नंतर आमची फ्रेशर्स पार्टी झाली, म्हणजे घरीच ऑफकोर्स, कारण तेव्हा लॉकडाऊन होता. 2021ची गोष्ट आहे ही. मग फ्रेशर्स पार्टी झाली आमची. मग नंतर असंच खूप मजा केली होती आम्ही. त्या एक आठवडा आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि नंतर फेब्रुवारी मार्चमध्ये आमचं शिक्षण चालू झालं होतं. आता मेन म्हणजे फॅकल्टी कशा आहेत, तर आपल्या ज्या UMITच्या फॅकल्टी आहेत ते खूप प्रेमळ आहेत. हां, आता काय प्रोफेसर्स जे काही लोक स्ट्रिक्ट असतात ते सगळीकडेच असतात. आणि पण एवढं करूनही ते सपोर्टिव्ह आहे. तेवढाच आम्हाला सपोर्ट दिला टीचर्स लोकांनी पण. खूप सपोर्टिव्ह आहे. आणि प्लेसमेंट, खरं तर प्लेसमेंटमध्ये पण काय असतं की आपल्याकडे ना डेलॉईट येतं, NVIDIA येते, कोलगेट पाल्मोलिव्ह कंपनी येते आपल्याकडे प्लेसमेंटमध्ये, आणि ॲसेंचर येते, कॅपजेमिनी कंपनी येते, नंतर बँक ऑफ अमेरिका, अशा कंपनीज येतात आपल्या येथे. आणि त्यांचं काय असतं की ॲप्टिट्यूड टेस्ट असते आणि कोडिंग एक्झाम असते. आणि तुम्ही जर ते दोन्ही क्रॅक केलं तर तुम्हाला इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला कोडिंगचे क्वेश्चन विचारतात. मग कोडिंग त्यांना करून दाखवायचं सगळं. ते जे सांगतील त्याचं ते अल्गोरिदम, काही वेळेला अल्गोरिदम विचारतात, काही वेळेला कोड विचारतात. सो ते कोड आपण त्यांना सांगायचा असतो, म्हणजे टाईप करायचा स्क्रीन शेअर करून. आणि अशी प्लेसमेंटची प्रोसिजर असते. पण मी प्लेसमेंट घेतली नाही, कारण मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं, म्हणून मी कॉलेजची ऑन कॅम्पस प्लेसमेंट घेतली नाही. आणि जर का तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचा पण ब्लॉग हवा असेल तर तोही सांगा. मी पोस्ट ग्रॅज्युएशनची ॲडमिशन प्रोसेस तीही सांगेन. आणि मेन म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये ना, म्हणजे UMIT, आम्ही UMIT म्हणतो, उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, UMIT. आणि UMITमध्ये अजिबात रॅगिंग वगैरे होत नाही. सगळे सिनियर्स सपोर्टिव्ह होते आम्हाला. काही डाऊट आला तरी लगेच सिनियर्स कडे आपण जाऊ शकतो, त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो. खूप छान आम्ही दीदी म्हणायचो जे आमचे सिनियर होते. सो ते दीदी लोक पण आम्हाला खूप छान हेल्प करायचे. आणि इव्हन प्रॅक्टिकल्सच्या बाबतीत पण तिथे सगळी सोय, कॉम्प्युटर्स आहेत आपले लॅबमध्ये. आणि तुम्हाला जर स्वतःचा लॅपटॉप आणायचा असेल तर स्वतःचा लॅपटॉप तुम्ही आणू शकता. नंतर इथे एक्झिबिशन भरतं, म्हणजे जेव्हा फायनल इयर असतं तेव्हा आपण आपल्या प्रोजेक्ट्सचं एक्झिबिशन असतं. काय प्रोजेक्ट केला, काय नाही, ते आपण आपल्या ज्युनियर्सला एक्सप्लेन करू शकतो. आणि प्लेसमेंट खरं तर फर्स्ट इयरपासूनच चालू होते. जर तुम्हाला फर्स्ट इयरपासूनच जॉब हवा असेल किंवा इंटर्नशिप म्हणू शकतो आपण, की एज्युकेशन घेता तुम्हाला जर इंटर्नशिप घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी पण कंपनी येतात. फर्स्ट इयरपासूनच चालू असतं. सो धिस वॉज माय जर्नी इन UMIT. आणि खरं तर हॉस्टेलच्या बाबतीत म्हणजे की जेव्हा तुम्हाला सीट मिळते आणि तुम्हाला जर हॉस्टेल अकोमोडेशन हवं असेल तर त्याच्यासाठी कट ऑफ असतो. आता तो कट ऑफ काय होता ते मला एक्झॅक्ट आठवत नाही आता, पण तो कट ऑफ असतो. आणि मग तो कट ऑफ समजा तुम्ही पार केला तर तुम्हाला अकोमोडेशन मिळतं. किंवा PG हॉस्टेल पण आहेत झूमध्ये, किंवा तुम्ही फ्लॅट रेंट करून पण घेऊ शकता. आता माझ्या काही फ्रेंड्स आहेत, त्यांनी फ्लॅट रेंटमध्ये घेतला होता शहरमध्ये. म्हणजे 3-3, 4-4 जणी फ्लॅटमध्ये राहायच्या किंवा PG हॉस्टेलमध्ये राहायच्या. किंवा आपल्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये 3 वेळेचं जेवण म्हणजे 3 वेळेचं आपल्याला खाणं पिणं मिळतं, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर. आणि 9 वाजता प्रेयर होते आपल्या हॉस्टेलमध्ये. 9 नंतर हॉस्टेलचं गेट बंद होतं. सो असं हॉस्टेलचं ॲकोमोडेशन आहे. आणि ओव्हरऑल SNDT म्हणजे युनिव्हर्सिटी आपली 108 वर्ष जुनी आहे. आणि सांगायला पण इतका अभिमान वाटतं की आपले जे महर्षी कर्वे आहेत, त्या धोंडो कर्वे,
त्यांनी ही युनिव्हर्सिटी चालू केली होती. भारतातली पहिली वुमन्स युनिव्हर्सिटी होती आणि त्याला आता 108 वर्ष कंप्लीट झाले. आणि श्रीमती नथीबाई दामोदर दास ठाकरसी असं या युनिव्हर्सिटीचं फुल नेम आहे. सो खूप अभिमान वाटतो सांगतानाही आणि खरंच म्हणजे खूप छान वाटलं. आणि एक लेडी स्पेशल कॉलेज असल्यामुळे आमची तर खूप धमाल मस्ती चालू असायची. आणि एकंदरीतच कॉलेज मी रेकमेंड करेन ज्या लेडीज ज्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी खरंच यू शुड गो फॉर इट. आणि ओव्हरऑल इंजिनिअरिंग सांगायचं झालं तर इंजिनिअरिंग मोस्टली टफ असतं, पण तेवढंच म्हणजे जर तुम्हाला जर आवड असेल ना तर तुम्ही नक्कीच इंजिनिअरिंगसुद्धा क्रॅक करू शकता. आता इंजिनिअरिंगमध्ये आमच्या वेळेला कसं होतं की सेमिस्टर एक्झाम असायच्या, म्हणजे डिसेंबरमध्ये एक सेमिस्टर एक्झाम आणि एक मेमध्ये एक्झाम आणि टोटल म्हणजे 6-6 महिन्याचे आपले सेमिस्टर असायचे. सो त्या सेमिस्टरमध्ये समजा अनफॉर्च्युनेटली एखादी मुलगी फेल झाली तर केटी असते आणि जर त्या केटीमध्येही फेल झालं तर गोल्डन केटी असते आणि त्या केटीमध्ये पण गोल्डन केटीमध्ये पण फेल झालं तर मग आपण म्हणजे आपल्याला वर्ष परत रिपीट करावं लागतं, अशी आमच्या कॉलेजची प्रोसिजर होती. सो एकंदरीत माझ्याकडे जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली. अँड ट्रस्ट मी गाईज, इट्स वर्थ इट. आणि सध्या कम्प्युटर्सना पण खूप डिमांड आहे, AI ला डिमांड आहे आणि कम्प्युटर सायन्स IT इंजिनिअरिंगला पण डिमांड आहे. सो तुम्ही जर त्याचा विचार करत असाल तर नक्की ट्राय करा. आणि आपल्या कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ENC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, डेटा सायन्स DS आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा ब्रांचेस आहे इंजिनिअरिंगमध्ये. सो तुम्हाला जर या ब्रांचेसमध्ये इंटरेस्ट असेल सो तुम्ही जाऊ शकता या कॉलेजमध्ये. आणि आपल्या कॉलेजेसमध्ये म्हणजे SNDT युनिव्हर्सिटीमधले जे कॉलेजेस आहे त्याच्याबद्दल मी सांगते की त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचं कॉलेज आहे, होम सायन्स आहे, BCom आहे, नंतर MCA, MCM असे वेगवेगळेसुद्धा SNDTमध्ये आहेत कॉलेजेस. पण त्या कॉलेजेसबद्दल मला एवढी आयडिया नाही आहे, पण उषा मित्तलमध्ये जे काय आहे ते मी जे काही ब्रांचेस अवेलेबल आहे किंवा जे फॅकल्टी आहे ते कशा आहेत काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं जेवढं माहिती होतं तेवढं. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. आणि थँक्यू सो मच. तुम्ही मी आतापर्यंत जे ऐकले ते तुम्ही सगळं ऐकून घेतलं. आणि अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते नक्की शेअर करा कॉमेंट्समध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू उद्या नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये.